मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आहे 9850001555. थोडंसं 2 शब्द मी माझ्याविषयी सांगणार आहोत. मला बालपणापासून योगायोगाने आणि मला नशिबाने चांगली माणसं, चांगली गुरुजन मला मिळाली. बाबासाहेब पुरंदरेंचा सहवास मला लाभला तो ह्या कारणाने, कारण की रावेरचा त्यांचा संबंध होता. त्यांचं जे नाटक होतं राजे, त्याच्यातली जी पालखी होती ती रावेरची होती, देशमुखांची, राजे देशमुख. आणि राजे देशमुखांची नात त्यांच्या घराण्यात दिली होती, पुतण्याला मला वाटते. असा हा ऋणानुबंध होता आणि माझा देशमुख घराण्याशी अत्यंत निकटचा संबंध होता. हे सात्विक विचाराचं घराणं मुक्ताईनगर पावतर सत्ता होती ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या काळामध्ये, आणि भाऊसाहेब देशमुखांचा मी अत्यंत प्रिय असा होतो. ते LLB झालेले होते. शुद्ध चारित्र्य आणि एक अंश मात्रही भ्रष्टाचार नाही. शाळेचे चेअरमन असताना घरून पाणी घेऊन जात होते. मोकाशी सर, भावे सर, वानखेडे सर, उरेकर सर, भागवत मॅडम, पितळे मॅडम, दीक्षित सर, असे अनेक सर मला लाभले. ड्रॉइंगमध्ये मी अत्यंत हुशार होतो. गणित माझा आवडता विषय होता. 21व्या वर्षी राजकारणचा अभ्यास करायला लागलो. रावेर मतदारसंघाचे अरुण पाटील आमदार, आमचा घरोबा, त्यांचे मोठे लहान भाऊ मनोहर पाटील, अगदी जवळचे, मांडीला मांडी लावून लावणारे. मधुकरराव चौधरी आमच्या समोर तात्या सोनार राहायचे 500 म्हणून. त्यांचा आणि त्यांचा ऋणानुबंध होतो, मैत्री खातर होती. त्यावेळा तोही मला सहवास लाभला. थोडासा तरुण झालो आणि बऱ्हाणपूरला कमल टाकीजमध्ये वाजपेयी व्याख्यानाला आलाय. माझा व्याख्यान हा विषय आवडता, म्हणून मी कुठेही व्याख्यान असलं की जायचो. मी त्यावेळेला रावेरहून, इथून जवळजवळ 20 किलोमीटर आहे बऱ्हाणपूर, मी पायी गेलो आणि पायी आलो. हे त्यांना, वाजपेयींना समजलं. त्यांनी मला जवळ घेऊन, त्यावेळेला मी तरुण मुलासारखाच होता, पाठीवर हात ठेवले, शाबासकी दिली. सुंदर भाषण करण्यामध्ये वाजपेयीचा हात कोणी हातखंडा धरणार नाही अशी ती व्यक्ती होती. परंतु ज्या वेळेला त्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं त्यावेळेला कोणी त्यांचा मुहूर्त काढून दिला असेल आणि त्याला सहाय्य राजीव गांधींनी केलं होतं, हे विशेष. परंतु तो मुहूर्त चुकीचा होता, म्हणून ते शेवटपर्यंत पलंगावरच झोपून राहिले. त्याच काळात मी माझ्या बाईंचं गुडघ्याचं ऑपरेशन दोघंही विक्रमशाह अहमदाबाद यांच्याकडून केलं, परंतु ते मुहूर्तावर केलं आणि ती त्याच्यावर 20 वर्ष चालत राहिली, जिना चढत राहिली. म्हणजे मुहूर्ताचं सुद्धा इतकं महत्त्व असते. असंच मी सोन्या चांदीचा आणि इतरांचा अभ्यास करत असताना लोकसत्तेमध्ये याच्याविषयी आणि एक अर्थवेध मासिक येते त्याच्याविषयी
स्पर्धा आली होती. मी जळगाव रेल्वे स्टेशनवर होतो अंकवासला, आणि तिथेच पोस्ट त्यावेळेला रेल्वेत होतं, तिथेच टाकलं माझा पहिला क्रमांक अर्थवेदमध्ये आला. त्यावेळेला म्हणजे ही गोष्ट तुम्हाला साधारणतः पाहायला हवी, तर ही 70च्या म्हणजे 72च्या जवळपासची गोष्ट असेल. त्यावेळेला मी सोन्या चांदीचा एवढा अभ्यास केला होता की वर्ल्ड गोल्ड काउन्सिलमध्ये आम्हाला बोलवण्यात आलं होतं. माझ्यासोबत अलंकार बोरकर माझा मुलगा होता. आणि मग लोकमतमध्ये आम्ही जवळजवळ 10-12 वर्ष आम्ही अलंकार बोरकर नावाने सराफ बाजाराचा फेरफटका हा लोकमतच्या सर्व आवृत्तीमध्ये प्रसिद्ध होत होता. अर्थवेद पुरस्कार प्राप्त झाला होत असताना मुजावरांना माहिती आमची मिळाली. त्यांनी त्यांचा बिझनेस आणि उद्योग असे 2 पत्र चालतात. मशहूर आहे, मोठ्या व्यक्ती आहेत, माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठे आहे. अजूनही माझा संबंध त्यांच्याशी आहे आणि मी त्यांच्या वर्तमानपत्रात अजूनही लिहित आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या घराण्यामध्ये 20 लोक डॉक्टर आहे. काही दुबईमध्ये, काही दिल्लीमध्ये आहे, काही सांगलीत आहे, काही मुंबईत आहे. फार उत्कृष्ट मनुष्य. व्यापार सेवा म्हणून मला त्यांनी पुरस्कार दिला. शबाना आझमी होते आणि एक मुंबईच्या महापौर होते, बाईक आठवत नाही आता नाव, विशाल का असं काहीतरी होतं त्यांचं नाव. असं राजकारण आणि व्यापार करण्याचा अभ्यास करता करता मग मी मागच्या वर्षी महाराष्ट्राची भविष्यवाणी 100% आपली खरी ठरलेली तुम्ही बघितलीच आहे. मग युद्धशास्त्राचा अभ्यास करत असताना दैनिक तरुण भारत जळगाव इथे माझी मुलाखत घेतली गेली. अनेकांच्या मुलाखती झाल्या. सर्वांनी सांगितलं, मोठ्या मोठ्या पंडितांनी, की हे 3रं महायुद्ध होईल. मी ज्या वेळेला वर्तवलं की हे 3रं महायुद्ध नाही, हे फटाक्याचं आहे आणि हे फटाके फुसके आहे, 25 तारखेला हे आपोआप विझले जातील असं सांगितलं, त्यावेळेला माझं हसं झालं. ममता बॅनर्जीच्या विषयी दिनेश्वर पाटील यांनी टीका केली. टीका मला मान्य आहे, परंतु टीका करताना माझं भविष्य खरं ठरलं याचं कौतुक त्यांनी केलं नाही. 25 तारखेला म्हणजे 25 तारखेलाच फटाके संपले. काही वेळेला राजकारणाच्या पलीकडे गोष्टी असतात आणि वर्तमानपत्रात वेगळ्या गोष्टी असतात, अंतर्गत भाव वेगळे असतात. दैनिक देशदूत, दैनिक बातमीदार, दैनिक जनशक्ती, दैनिक लोकमत, दैनिक देशोन्नती, दैनिक तरुण भारत, नवशक्ती, अशा अनेक वर्तमानपत्रातून माझं लेखन आहे. ज्योतिषगान मासिक, दिशा व्यापारशास्त्राचं प्रमुख, त्याच्यामध्ये माझे 2 ते 3 लेख दरवर्षी असतात. अजय मिश्रांचं हटकून ते मागून घेतात. मला कालच बिझनेस एक्सप्रेस जे चालवतात मुजावर साहेब यांनी सांगितलं की तुम्ही वर्तमान स्थितीवर, डॉलरच्या याच्यावर आणि सोन्या चांदीवर लेख आम्हाला ताबडतोब द्या. मी त्यांना आज दिलेला आहे. दिशावर व्यापारमधूनही तो प्रसिद्ध होणार आहे. ही वाटचाल आहे. 1.5 लाख सोनं, 3 लाखापावतर चांदी, याचं भविष्य मी 10-12 वर्षापूर्वी वर्तवलेलं आहे. आता परवाच्या याच्यामध्ये मी तुम्हाला 2040 पावतर भविष्य सांगितलेलं आहे. माझा हातखंड आहे. राम मंदिर केव्हा होणार ते मी सांगितलं होतं, त्याचे लेख आहे वर्तमानपत्रात माझ्याजवळही संग्रहित आहे. पाहायला याल कोणी तर मी दाखवेल. ममता बॅनर्जीचं निवडणूक हारली का पाडली
आणि मताधिक्य 15,000च्या वर जास्तही नाही आहे. तिथे काय आहे, एक कुतूहल आहे, तो चर्चेचा विषय आहे. राजकारणाच्यावर चर्चा भरपूर झालेल्या आहेत. परंतु वर्तमान जर आपण आज बघितलं, नवशक्ती एक असं वर्तमानपत्र होतं की त्याच्यात विरोधाची बाजू पण ते सांगत होते, लिहित होते आणि प्रसारित करीत होते. आता नाही करत. जो तो वैयक्तिक ढाचा घेऊन आहे, काँग्रेसचं वृत्तपत्र, भाजपचं वृत्तपत्र, राष्ट्रवादीचं वृत्तपत्र, असे वेगवेगळे झालेले. परंतु त्यांनी विरोधाची बाजू मांडल्यावर पाहिजे. नवशक्तीमध्ये एक मी लेख लिहिला, त्यावेळेला त्यांची स्पर्धा होती. माझा 3रा क्रमांक आला, माझ्या बाईंचा. 25, 15 आणि 10 रुपये त्यावेळेला बक्षीस होती. 1972ची गोष्ट आहे, नवशक्तीमध्ये. पण तो जो लेख प्रसिद्ध झाला, त्यांनी आमचा लेख पहिल्या पानावर प्रसिद्ध केला आणि बाकीच्यांचे लेख शेवटच्या पानावर. त्या दोघी भगिनींनी तक्रार केली नवशक्तीच्या कार्यालयात जाऊन. ते मुंबईचे होते, आम्ही रावेरचे. मग त्यांनी सांगितलं संपादकांनी की निवड मंडळींनी तुम्हाला पहिला आणि 2रा क्रमांक दिलेला असला तरी संपादक मंडळांनी बोरकरबाईंचा, म्हणजे स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा प्रथम क्रमांक त्यांना वाटला म्हणून पहिल्या पानावर छापलेला आहे. हे सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केलं मोकळेपणाने. आता ती मोकळेपणाची रीत राहिलेली नाही आहे. आम्ही ज्या वेळेला एका वर्तमानपत्रामध्ये किंवा दुसऱ्या वर्तमानपत्रामध्ये सांगतो की गुरुजी हे तुमचं सत्य आहे, आम्हाला मान्य आहे, परंतु हे छापता येत नाही, नाईलाज आहे. त्याच्यानंतर नेरकर साहेब इथे आलेले होते, कुलकर्णी साहेब आले होते, दुसाद साहेब आले होते, मॅजिस्ट्रेट मंडळी, चावरे डॉक्टर होते, आमची बैठक होत होती. मग मी त्यांच्या सान्निध्यात मग लोकन्यायाधीश झालो. लोकन्यायाधीशाचं कार्य मी केलं. अनेक निवाड्यामध्ये मी भाग घेतला. त्यानंतर ड्रॉइंगचा विषय असल्या कारणाने मग मी, आमच्याकडे नवरात्र व्हायची, नवरात्र आमचे वडील करायचे. त्यावेळेला मी जवळजवळ 10 फूट बाय 10 फूट त्याच्याहून जास्त असं चित्र काढायचो. त्यावेळेला गिटार रंगपेटी होती. राजकारणाचा अभ्यास मनोहर पाटील असल्याकारणाने आमचा जवळचा संबंध होता, त्यामुळे जवळून राजकारण मी बघितलेलं आहे. आणि आमचा जो व्यवसाय हा सुवर्णकारीचा असल्याकारणाने मी कारागीर होतो. माझी मुलं ज्वेलर्सची आहे, त्यामुळे सोन्या चांदीचा आहे. अनिल बापनाजी, जळगावचे ख्यातनाम, एक प्रामाणिक मनुष्य, एक नव्या पैशाची बेमानी न करणारा मनुष्य, व्यापारी क्षेत्रातला, वंदनीय, माझ्याहून लहान आहे वयाने. असे व्यापार क्षेत्रात वावरताना मला व्यापार क्षेत्राचा अनुभव यायला लागला. आणि व्यापार क्षेत्रातून रावेर पिपल बँकेचे विनायकराव रावेरकर म्हणून होते कॅशियर, नामवंत होते. संभाजीराव पाटील स्टेट बँकेचे झोनल मॅनेजर, मग JDC बँकेचे झाले. आमचा जवळचा संबंध, त्यामुळे बँकेतलं कारभार मला पाहायला मिळेल. व्यापार क्षेत्राचा कारभार त्यातून मी शिकलो. बांबरे PDO होते, मॅजिस्ट्रेट अनेक होते. लोकन्यायाधीश कार्य करत असताना पुष्कळसा नवीन अनुभव आला. सांसारिक घटस्फोटाचे प्रकरणं, काही इतर प्रकरणं अशी जवळून पाहायला मिळाली. सिनेमाचे पडदे पण रंगवले. रावेर गावामध्ये आकाशकंदील माझा पहिला क्रमांक होता. मोठा आकाशकंदील, नवीन पद्धतीचे. आणि या बुद्धीला चालना मला खरी दिली ती माझ्या पत्नीने. 1972 साली तिचा माझा संबंध आला, म्हणजे आम्ही विवाहित झालो. वडिलांनी मुलगी दाखवली नाही, तिच्या वडिलांनी मुलगा दाखवलेला नाही. आमचं लग्न झालं. पण वडिलांना आई वडिलांचे सगळ्यात मला देणगी दिली असेल ती माझ्या पत्नीची. सुंदर मला सहकारणी लावली. तिचा एवढा गाढा अभ्यास होता.
मला एक रसायन तिच्यामध्ये काय होतं कोणास ठाऊक, तिचा सगळ्याच विषयाचा अभ्यास होता. राजकारण घ्या, अर्थकारण घ्या, गृहिणीचं कामं घ्या, बोलणं घ्या, चालणं गळणं, कधी ब्युटी पार्लर नाही, स्वच्छ राहणं, स्वच्छ बोलणं, दानधर्म मोठ्या प्रमाणावर करणं. आमचा दोघांचा संसार आजही देशदूतचे संपादक दिनेश अलोणे साहेब, हेमंत दिनेश अलोणे साहेब यांनी आम्हाला जवळून बघितलं आहे. 40 वर्ष झाले ते आम्हाला बघतायत. नागरे साहेब, पी ए साहेब, ते आम्हाला बघताय. आमचं चारित्र त्यांनी बघितलेलं आहे. अनेक मोठे व्यक्ती, साधू संत माझ्या जीवनात आले. गुवाहाटीला शिक्षण झालं नागा लोकांच्या सान्निध्यात. बाईसोबत असायच्या. आजचा विषय आपण घेणार आहोत. थोडंसं भटकंती झाली तरी चालेल, कारण काहींनी मला सांगितलं की थोडा परिचय द्या, त्या निमित्ताने मी दिला आहे. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आणि आजचा विषय जो आहे तो गंभीर विषय आहे, आर्थिक विषय आहे. आर्थिक विषय याचं शीर्षक आहे भारतीय अर्थव्यवस्था बेडापार. भारतीय अर्थव्यवस्था बेडापार, नेता चले गंगाधाम. एक सुचलं शीर्षक. मी 20 वर्ष दर बुधवारी देशदूतमध्ये लिहित होतो, पण एकाही लेखाचं शीर्षक सारखं नाही. लाखो लोकांना मी मार्गदर्शन केलं आहे विनामूल्य. आजही तुम्ही पानं उलगडून बघू शकतात. देशदूतच्या कार्यालयात जाऊन तुम्ही त्याच्यातली सत्यता पाहू शकतात. आजही मी पत्रकार आहे, देशदूतचा, बातमीदारचा, दिशावर व्यापारचा. अनेक वर्तमानपत्राची कार्ड माझ्याजवळ आहे, परंतु मी त्या दृष्टीने वर्तमानपत्रका करत नाही, अभ्यासाच्या दृष्टीनेच. आम्ही लेखांच्या माध्यमातून, व्हिडिओचे माध्यमातून गेले दशकापासून सांगत आहोत की सरकार ज्याप्रमाणे आर्थिक नीतीचे गोडवे गात आहे त्यात काही एक सत्यता नाही. मागील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, लेख वाचू शकतात. यासाठी एक आपणास शोक सभा घ्यावी लागणार आहे, त्याच्यात एकही सत्यता नाही. या कारणासाठी आता आपण गोडव्याची विजयी सभा न देता शोकसभा घ्यावी लागणार आहे. सामान्य जनतेला याच्यातला अर्थबोध होत नाही. सरकार अर्थबोध होत नाही आणि कळत नाही, आणि सरकार काही वळत नाही. सरकार आता सोने चांदी खरेदी करू नका, सोन्याचेच बोलले ते, खरेदी करू नका असे जनतेला आवाहन करीत आहे. मग सरकारचेच हातात आयात निर्यात धोरत असताना सरकारच का आयात बंद करत नाही? लोकांना कार्य करायला सांगता, तुम्ही आयातच बंद करा ना, तुमच्या हातात तर कायदा आहे. संपलं. सरकारने जर सोन्याची आयात जर बंद केली की भारत अंतर्गत सोन्याची खरेदी विक्री कमी प्रमाणात होईल, आणि खरेदी विक्री झाली तरी त्याचा डॉलरवर परिणाम होणार नाही. देशांतर्गत रुपया जर राहणार आहे, तो परदेशाशी संबंधित येणार नाही. मग भारत अंतर्गत लाखो करोडो टनाची उलाढालही झाली तर ते देशात होणार आहे. त्याच्यामुळे सरकारला टॅक्सेस मिळणार आहे, मजुरांना मजुरी मिळणार आहे, व्यापाऱ्यांना व्यापार करण्यात मिळणार आहे, संपन्नता येणार आहे. मग सरकार सोन्याची बंदी का करत नाही आयात नीतीवर? तुमच्याच हातात आहे ना. तिकडे बंदी करायची नाही आणि इकडे जनतेला सांगायचं, हा दुटप्पीपणा नाही का? सोन्याची खरेदी विक्री कमी प्रमाणात होईल व भारतीय चलन बाहेर देशात जाणारच नाही, डॉलरची उचल होणार नाही, हे साधे सरळ गणित असताना आम्ही काही जगावेगळे काही करीत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. आपले प्रथमपासून आर्थिक धोरण चुकीचे आहे. सुधारण्याऐवजी जनतेला वेठीस धरून आर्थिक धोरणात सुधारणा होणार आहे का? मुळीच नाही. ही सरकारने आपले दोष लपवण्याची कृती मला दिसत आहे. चांदीच्या बाबतीत तर सरकारने अजब सरकार आणि गजब नीतीचे धोरण वापरलेले आहे. आताच नुकते जाहीर झालेले आहे की सोने खरेदी करू नका असे आवाहन करायचे आणि सोने आयात मुक्तपणे करायची.
व चांदी आयात करायची असल्यास सरकारची परवानगी मिळवावी लागेल, नंतरच चांदी आयात करता येईल. आता सरकारची परवानगी, सरकारचे काम आणि किती करावे सलाम आणि त्याला किती लागणार वेळ. सोने चांदीचे भाव तासागणित बदलत असतात. तेजीमंदीचे खेळ चालत असतात. सरकारच्या परवानगीला लागणारा वेळ, सरकारी काम आणि वाट बघ असा कारभार, त्यात व्यापारी वर्गाचे नुकसान कोण भरून काढणार. सरकारची परवानगी नसती तर अडवणूक ठरणार नाही का. आणि सरकारने जे आवाहन जनतेला केलेले आहे ते सफल होणार आहे का. एकीकडे दारूचे कारखाने सुरू ठेवायचे, दुसरीकडे दारूबंदीवर प्रचार करायचा आणि दारूबाजांना धरायचं. त्याचप्रमाणात एका राज्यात गुटख्याची परवानगी, कारखानदारी आहे आणि दुसऱ्या प्रांतात गुटखा खायला बंदी. त्याच रांगेत सरकारने सोने चांदीबाबत धोरण आखायला सुरुवात केलेली आहे. मुळात रुपया धाराशाही, तो वाचणार कसा. भारतीय रुपया 95 ते 96 पावे तो पार करीत आहे. मला असं वाटते की मनमोहन सिंगाच्या वेळेला 60 रुपये पावतर होता की काय, 60-65च्या दरम्यान अंदाज आहे हा माझा. आता रुपया हा 95-97 पावतर जाण्याचे जात आहे. पावे तो पार करीत आहे. त्याचे प्राण निघून गेलेले आहेत. त्यात प्राण टाकण्यात येणार नाही, त्याला वाचवता येणार नाही. सरकारला हे सर्व माहीत आहे, पण सरकार भारतीय जनतेला भूलभुलैया करीत असून अर्थनीतीला खेळवत आहे. याचा अर्थनीतीचा आज नाही तर उद्या प्राण जाणारच आहे. जनतेने आता सावध राहण्याची गरज आहे. देशाने सावध राहावे आणि देशाला वाचवावे आणि देशासाठी त्याग करावा जनतेने, हे मला पण मान्य आहे. कारण आपला देश म्हणजेच आपला प्राण आहे, आपली निष्ठा आहे. देशासाठी 1962ला माझ्या वडिलांनी हातातली अंगठी काढून दिलेली होती, 1 तोळ्याची 12 ग्रामची आजची. 2 वेळा त्यांनी दान केलेलं आहे. वास्तविक त्यांची परिस्थिती तशी नव्हती. रुपया कमजोर, देश कमजोर. शरीरात रक्त वाहिण्यासाठी नाड्या महत्त्वाच्या असतात. त्याचप्रमाणे देशाची शक्ती ही पूर्णपणे आर्थिक नाड्यावर अवलंबून असते. रुपया कमजोर, देश कमजोर. रुपयाचा शक्तिपात झाल्यामुळे रुपया आज सुधारण्याची मुळीच मला तरी संभावना वाटत नाही, हे माझं मत आहे. रुपया सुधारणा कुठल्याही धोरणाने शक्यता मला तरी दिसत नाही. रुपया आता वाचवता येणार नाही, त्यावर कुठले तरी आर्थिक धोरण, आर्थिक औषध पण नाही आहे. आणि हे सर्व उपाय तकलादू ठरणार आहे. ही सर्व शक्ती अल्पयुषी ठरणार आहे. जागतिक बँकेची सूचना. जागतिक बँकेची नजर रुपयावर सारखी आहे, त्याला सरकारचा इशारा दिलेलाही असावा. आता एक प्रकारची जागतिक धोरण, जागतिक बँक यांची आज्ञाच म्हणावी लागेल. नोटबंदी करावी लागेल. नोटबंदीचा निर्णय सरकारने घेतला तर यात सरकारने अगोदर नोटबंदीचा निर्णय आपण कार्यवाही केलेली आहे. मग या निर्णयाने रुपया सावरला गेलेला नाही, उलट नोटबंदीनंतर रुपया अधिक घसरण्याची सुरुवात झालेली आहे. हा अनुभव पण आहे. आपण बघत आहोत नोटबंदीचे आर्थिक नुकसान झालेले. नोटबंदीने जनतेला खूप त्रास झाला. वैयक्तिक नुकसान जनतेचे झालेले आहे. आशातीत म्हणून भोगले आहे. पुढे काहीतरी चांगले होईल ही आशा जनतेला होती. एका दशकात पुनरुपी नोटबंदी, ह्यामुळे सरकार आता बदनाम होईल. म्हणून नोटबंदीचा उपाय करतानाही फार धाडसाचं पाऊल ठरणार आहे. मग नोटबंदी न करता काय करता येईल तर देशाबाहेरून देखील सरकारवर टीका होणार आहे. म्हणून मला असे वाटते की नोटबंदी ना सरकारच्या हिताचे ना पक्षाच्या त्यांच्या हिताचे आहे. मग शेवटी देशाचे सोने जागतिक बँकात गहाण ठेवणे हा एक पर्याय आहे. त्यावर उचल करून घेणे अथवा सोन्याचे साठे सरकारी विकणे दुसरा पर्याय ठरतो. किंवा देशांतर मंदिर संस्थांचे साठे उचलण्याची शक्यता आहे का, हे पण एक तपासून पाहिलं पाहिजे. ही एक शंका आहे. पण हे उचित होईल का. ठेवी वाटल्या का. ठेवीबाबत बँकांची वर्तमान दशकातील स्थितीत बऱ्याच वेळा ATMमध्ये पैसे नसतात. याला कारण काय. आढावा सरकारने जाहीर करायला हवा. धर्मनिरपेक्ष सरकार. वर्तमान ह्या भारतात काही देवदर्शनाला तिकीट पूर्वी नव्हते, आता देवदर्शनाला पैसा लागतो. कुंभमेळा, तीर्थक्षेत्रीचे खर्च योग्य का अयोग्य हे पण तपासून बघायला पाहिजे.
मराठी भाषिक शाळा बंद, बेरोजगारी वाढती, नैसर्गिक हानी जबरदस्त, टोल वसुली असा दुहेरी धारेची तलवार गत सरकारची नीती झालेली आहे. देशात अंतर्गत सरकारची नीती देशाला पोषक ठरत नाही आहे, लक्षात घ्यावे. देशाच्या बाहेर जागतिक पातळीवर नीती भरकटलेली आहे. यामुळे पेट्रोल, डिझेल, इतर तेल व्यापार सुरळीत होत नाही. याच्या बाबतीत जे सरकारची पूर्वीची नीती होती निरपेक्षाची, त्या नीती निरपेक्षाच्या पासून आपण बाजूला हटलो आणि या तेलामध्ये बुडालो. आर्थिक धोरणे सूत्र व्यापारी वर्गाकडे हवे. वर्तमान भारताचे आर्थिक धोरणाची वाताहत होत आहे. आर्थिक ज्ञान संपन्न नसलेल्या आर्थिक सूत्र, आर्थिक बजेट, महत्त्वपूर्ण आर्थिक धोरण ठरवताना ज्या त्या क्षेत्रातील व्यापारी वर्गाचा सल्ला घ्यायला हवा. तो केवळ विचारपूस करण्यासाठी नव्हे तर ते मार्गदर्शन सरकारवर बंधनकारक हवे. शेतकरी धोरणाबाबत विचार करायचा असेल तर शेतकऱ्यांना विचारात घ्यायला हवे. सोने चांदीबाबत सराफ व्यावसायिकांना विचारायला हवे. कापड वस्त्र नीतीबद्दल काही धोरण ठरवायचे असेल तर त्यांचे मार्गदर्शन घ्यायला हवे. जनतेला काय हवे आणि जनतेला काय नको याचा विचार जनतेकडूनही विचार घ्यायला हवे. शिक्षण धोरणाबाबत विद्यार्थी वर्गाचे मत नको का घ्यायला? जनतेला काय हवे आहे, काय नको हे जनतेला विचार करूनच कायदे करायला हवे. मंत्री गणांचे खाते वाटप करताना त्या खाते निहाय तज्ज्ञांची नेमणूक करायला हवी. भरभरून टॅक्स जनता देत आहे. वर्तमान भारतात एकाच वस्तूवर अनेक वेळा टॅक्स वसुली होत आहे. तरी पण जनतेला भोग. टोल वसुली असताना रस्त्यावर खड्डे कसे? पाणीपट्टी वसुली असताना पाणी टंचाई कशाला? वृक्षकर असताना उष्णतामान वाढते कसे? औषधावर कर असताना दवाखान्याच्या उपचारासाठी अधिक पैसे का मोजावे लागतात? शिक्षण कर असताना शिक्षण मोफत का दिले जात नाही? शिक्षणासाठी वारंवार खर्च, आयुष्याची वर्ष खर्च करूनही त्यांना नोकऱ्या दिल्या का जात नाही? देव सर्वांचा आहे, मग VIP दर्शन वेगळे का? एका वर्गाला वारेमाप सवलती तर इतरांना का पैसे मोजावे लागतात? असे अनेक प्रश्न असताना, याबाबत अनेक खाती, अनेक मंत्री असताना समस्या जशाच्या तशा का राहता हे एक प्रश्न चिन्ह आहे. हे प्रश्न कधी चिन्ह सुटतील हेच याविषयी प्रश्न आहे. हे माझं मनोगत आहे. मला जे विचार मांडले ते विचाराचं स्वातंत्र्याने मी हे मांडलेलं आहे. माझे विचार पटले तर घ्यायचे, नाही विचार तर दुसऱ्या कानातून सोडून द्यायचे. विचार करायचंच नाही, माझा आग्रह नाही. पण मला लोकांच्या ज्या वेळेला प्रत्यक्ष भेटीअंती ज्या वेळेला मला सांगतात 20 वर्ष 18 वर्ष लोकमतसारख्या वर्तमानपत्रांनी आम्हाला एकसारखा कॉलम दिला. दैनिक देशदूतने 23 वर्ष मला लिहायला एक पूर्ण पेज दिलं आणि इतर लेखांसाठी वेगळं. बातमीदारांनी नियमितपणे माझे लेख प्रसिद्ध केले. आजही दैनिक देशदूत, दैनिक तरुण भारत, दैनिक साईमत, अशा 3 वर्तमानपत्रामध्ये दैनिक भविष्य माझे येत आहे. दिशावर व्यापार, खास व्यापाराचं जागतिक लेव्हलचा पेपर हा, त्याच्यामध्ये माझं वर्तमान येते. नुसता बिझनेस एक्सप्रेस हा व्यापाऱ्यांसाठी चालणारा सांगलीहून मुजावरांचा उद्योजकांना मासिक निघणारा. त्यांनी आग्रहाने माझ्याकडून आज लेख मागून घेतले. अजय मिश्राजी यांनी पण माझ्याकडून लेख मागून घेतले की वर्तमान स्थितीत आर्थिक धोरणाबाबत काय मत आहे तुमचं, सांगा म्हणून. आणि मी याच्यासाठी वेळ देतो आणि हे सगळं विनामूल्य कार्य करतो. मी या लेखाचा एकही पैसा घेत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी वेळ देतो. माझं वय 78 आहे. आज मी नुकताच, कारण आमच्या बाजूला आग लागली, त्याचे परिणाम आमचे 4 AC जळाले. नळाची पाईपलाईन जी पाण्याची असते ती पूर्ण खाक झाली. सौर ऊर्जा बसवली होती, त्याचे पाईप वायरी जळाल्या. पाणी उष्णतेवर तापवलं जाते, सौर ऊर्जेवर, त्याची पण हानी झाली. खिडक्याची तावदानं फुटली माझी. याच्या अशा गडबडीत बुद्धी चालवून मी आज लेख लिहिलेला आहे हा आणि तुमच्या समोर सादर केलेला आहे. माझा याच्यात स्वार्थ नाही आहे काही. कोणाला समजत असेल, माहीत असेल की मी पैसा घेतो, तर कधी नाही.
आज विनामूल्य सेवा कोणीही देत नाही. 20 रुपये 25 रुपये लिटर पाणी या भारतात विकलं जाते. पाणी पण मिळत नाही. प्रत्येक पावलावर टोल टॅक्स वसूल केला जातो आहे. सरकार विनामूल्य देत नाही, जनता विनामूल्य देत नाही, कोणी देत नाही. पण मी माझ्या पत्नीचं कार्य सुरू ठेवायच्या या निष्ठेने, तिनं अंतिम शब्द देवाचा नव्हता, माझं कार्य सुरू ठेवा. हेमंत दिनेश अलोणे देशदूतचे संपादक साक्षीला आहे. मी माझ्या वाऱ्यावरच्या गप्पा नाही सांगत तुम्हाला, सत्यता आहे. आपण पडताळून पाहावं. असो, आजच्या कार्याला इथेच विराम देऊया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. ज्यांना यंत्रसिद्धी हवी असेल त्यांनी ताबडतोब माझ्याशी संपर्क साधावा. यंत्रसिद्धी पाठवली जाईल. व्हॉट्सॲपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे. ज्यांना व्हॉट्सॲपद्वारे मार्गदर्शन हवं आहे त्यांना करा. अजूनही कोणाला काही असेल, एक जळगावहून साईमत नावाचं वर्तमानपत्र निघतं आहे बराटे साहेबांच्याकडून. त्यांच्यात लेखन लिहिण्याचा मला मान मिळाला आहे. सन्मान मी माझा तो समजतो. आणि बरेचशी जवळजवळ 10-20 लेख मला तिथे सुरू झालेली आहे. असो, आजच्या कार्याचं समापन करू. आज तारीख आपले बुधवार 20 आणि आज रात्रीचे 9 वाजलेले आहे. घड्याळ तिकडे म्हणून बघतो आहोत. आणि सर्वांनाच माझे आवडते नावडते तर मी कोणाला समजतच नाही. सगळे माझे आवडते. आई वडिलांना कोणी अपंग मुलगा असला, अपंग कन्या असली, काळा मुलगा असला, काळा कन्या असला, बुद्धी कमी असली, काही असली, विचित्र असलं, काही असलं तरी आईवडिलांना ते गोड असते. आईवडिलासारखं दैवत कुठे नाही. 33 कोटी देवी एका पारड्यात आणि आईवडील एका पारड्यात. आईवडिलाचं पारडं जड जाईल. श्रीकृष्णाच्या याच्यामध्ये तुळशीचं पान ठेवलं होतं, 1-3 पानाचं तर जड झालं होतं. हा संस्कृती, भारतीय संस्कृतीचा इतिहास आहे. गणपतीने आई वडिलांना नमस्कार केलेला आहे. शंकर पार्वतींना नाही, तो आई वडील आहे म्हणून केलेला आहे. पुंडलिकाने वीट फेकली होती, विठोबा बाहेर उभा राहा, मी आईवडिलांची सेवा करतो आहोत. नामदेवाचं जेवण घेतलं होतं विठोबा रुक्माईने. ज्ञानेश्वरांनी आपण पाहिलं, ज्ञानेश्वरी मराठीत लिहून काढली होती, भिंत चालवली होती, रेड्याचे वेद बोलवले होते. हा इतिहास आहे. हे शिकलं पाहिजे तरुणांनी. आपण काही करत नाही, टीका करतो, हे नाही. आपल्याला काय येते, आपण काय करतो देशासाठी. वर्तमान क्षेत्रात कार्य करत असताना मी कुठेही पैसा घेतलेला नाही. परंतु सरकारची नीती ज्येष्ठ नागरिकांना वर्तमानपत्राचं दिलत असताना मात्र त्यांचं धोरण मात्र मला पटलेलं नाही. त्या कार्यालयात मी गेलो असतो तर मग हे आणा ते आणा ते आणा. अरे आम्ही आता 78 वर्षाचे, कुठे पायऱ्या चढणार, कुठे कोणाला शिक्का मागायला लावणार आणि कोण देणार, काय होणार. तुम्हाला दिसत नाही की मी वर्तमानपत्रामध्ये कार्य करतो, लिहितो आहे. माझ्याजवळ लेखन सामुग्री प्रसिद्ध आहे, 1.5 लाख पावतं. तरी ज्येष्ठ पत्रकार म्हणून कार्ड मला का नाही मिळत. ही सरकारची अडवणूक आहे. तर मला घरी येऊन सन्मानाने द्यायला पाहिजे सरकारने, पण तसं नाही. जनतेला आधार कार्ड आणा, पॅन कार्ड आणा, मतदार कार्ड आणा, वयाचा दाखला आणा. अरे आम्ही 78 दिसतोय ना म्हातारे, तुम्हाला कशाला वयाचा दाखला पाहिजे तिथे. प्रत्यक्ष प्रमाण सही करा ना, तुम्हाला अधिकार आहे ना. ऑन दी स्पॉट तुम्हाला इथून मग मुंबईला जाईल, मुंबईहून परत येईल असं काहीतरी सांगत होते अधिकारी वर्ग. एवढं म्हटलं माझ्याकडून नाही होणार. माझं वय काय 78, 2 वर्ष तुमचं कार्ड वापरेल मला काही नको आहे. पण ज्येष्ठांचा श्रेष्ठांचा सन्मान करणं हे सरकारचं कर्तव्य आहे.
एस टी भाडं फुकट दिलं, रेल्वेचं फुकट दिलं म्हणजे काही कौतुक केलं असं काही नाही आहे. आमच्यासारखे आम्ही ज्ञान प्रसारित करणारे, मार्गदर्शन करणारे, ज्योतिषी करणार, गणना करणारे, सर्व ज्ञानाविषयी ज्ञान मिळवून देणारं. माझे वडील वैद्यकीय होते. वैद्यकीयचा काही व्हिडिओ मी आता जारी करणार आहे. मला डायबिटीस नाही, डोळ्यामध्ये टीक नाही, दात आहेत, केस तुम्हाला दिसतात तेच आहे, आजही बुद्धी शाबूत आहे, चालणं बरोबर आहे, असा आरोग्य संपन्न मी आहे. पण नसत्यांचंच दुसरं कौतुक काय आहे आम्हाला अंतर्गत माहीत असते. काय करणार, आमच्याकडून काही होत नाही, अर्ज भरला जात नाही, काही नाही. घरपोच सेवा का देत नाही सरकार, असो तो विषय बाजूला ठेवूया. सर्वांना शुभ आशीर्वाद. सर्वांनी सुखसंपन्नतेत राहावं, लक्ष्मी सर्वांना प्रसन्न व्हावी, सर्वांच्या समस्या सुटाव्या, आरोग्य संपन्न राहावं, आयुष्यमान व्हावं, तुमच्या इच्छा सर्व पूर्ण व्हाव्या, हा माझा आशीर्वाद. हेच कार्य माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाईंचं बोरकरांचं मी चालवत असल्याकारणाने स्वर्गातून आपणा सर्वांनाच सर्वच माझे आवडते आहे असे समजून मी सर्वांना आशीर्वाद देत आहे.